नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे. ह्या प्रोमोमध्ये सगळं सुभेदार कुटुंब एकत्र बसलेलं असताना टी व्हीवरती ब्रेकिंग न्यूज येते, ज्यामध्ये सायली सुभेदार, अर्जुन सुभेदार यांचं अपघाती निधन अशी बातमी येते आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कल्पना यांच्या हातामध्ये चहा असतो. चहाचा कप खाली पडतो आणि त्या जोराजोरात रडू लागतात. सगळेजण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही प्रिया मात्र एकीकडे दाखवते की तिला खूप चांगलं वाटतंय, खूप आनंद झालाय, पण दुसरीकडे ती सगळ्यांसमोर असं दाखवते की तिला याचा खूप त्रास होतोय. सगळं आता असं चाललेलं असताना अचानक दरवाजा वाजतो आणि आता प्रिया बघायला लागते, तर समोर असतात सायली आणि अर्जुन. तेव्हा आता घरातल्यांना एवढं म्हणजे दुःखाचं सावट आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अचानक सायली अर्जुन समोर आल्याबरोबर प्रत्येकाला आनंद होतो आणि सगळेजण त्या दोघांनाही मिठीच मारू लागतात. सगळेजण खुश असताना प्रियाच्या मात्र तोंडावरती 12 वाजलेले असतात, कारण ती आता खूप घाबरलेली असते की मी एवढा प्लॅन करून सुद्धा हे दोघंजण जिवंत कसे काय. त्यावेळेला सायली म्हणते की प्रिया, काय गं, तुझा प्लॅन, तुझं मिशन सक्सेस झालं नाही का? आम्ही जिवंत आहोत म्हणून धक्का बसला का? पण नेमकं आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की पोलीस येतात आणि अर्जुनच्या गाडीची झडती घेत असतात. पोलीस आता अर्जुनच्या गाडीच्या मागच्या साईडला जेव्हा डिकीमध्ये बघतात, तेव्हा त्यांना एक डेड बॉडी सापडते. त्यामुळे आता अर्जुनवर ब्लेम होतो आणि अर्जुनने गुन्हा केलाय असं सगळेजण म्हणू लागतात. पोलीस आता बेड्या ठोकून अर्जुनला गजाआड करतात, त्याला जेलमध्ये टाकतात. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्काच बसलाय, पण ह्याच्या मागे सुद्धा ह्या प्रियाची चाल आहे आणि ते सायलीने बरोबर ओळखलेलं आहे. सायली आता प्रियाला म्हणते की तुझा एक प्लॅन सक्सेस झाला नाही, पण दुसरा प्लॅन सुद्धा मी सक्सेस होऊच देणार नाहीये. तुला काय वाटलं तू अर्जुन सुभेदार सारख्या माणसाला हरवशील? ते शक्य नाहीये प्रिया. तू कितीही कितीही म्हणजे नाटकं केलीस ना, तरी सुद्धा आम्ही सत्यापर्यंत पोहोचूच आणि तू ज्याचा खून केला आहे ना, त्याच्या आरोपाखाली आता तुला लवकरच मी अडकवणार आहे. एवढं सगळं बोलून सायली आता स्वतःच अर्जुनला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टामध्ये एक वकील म्हणून उभी राहणार आहे. खूपच जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.